14 येशूने म्हणले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. 40 गव्हात सुकते फूल कोमसते, पण देवाचे वचन सर्व काळ टिकते. प्रेज द लॉर्ड. यहोवाचे नाव बरकत किल्ला आहे, न्याय त्यात धावून जाते आणि सुरक्षित राहते. आमेन. Casting all our anxieties on him because he cares for you. स्तोत्रसंहिता 30 अध्याय 12 वचन यासाठी की माझ्या आत्म्याने तुझे गुणगान गावे, गप्पा राहू नये. हे माझ्या परमेश्वरा माझ्या देवा, मी सर्व काळ तुझे उपकार स्मरण करीन. थँक्यू. सर्व समय त्याच्या पंखाखाली आश्रय, जो पर्यापायाच्या गुप्त तली वसतो, तो सर्व समय त्याच्या सावलीत राहील. परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असेच म्हणतो. तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवितो. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करेल. त्याच्या पंखांखाली तुला आश्रय मिळेल. त्याचे सत्य तुला ढाल व कवच आहे. तर रात्रीचे समयचे भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश करणारी पटकी, यांची तुला भीती वाटणार नाही. तुझ्या बाजूस सहस्त्रावादी पडले व तुझ्या उजव्या हातास लक्षावादी पडले, तरी ती तुला भेटणार नाही. कारण तुझ्या डोळ्यात ते दिसेल आणि तुझे नाश प्राप्त नाही. प्रतिफळ तुझ्या लुस्तीस पडेल. कारण तू असेच म्हणून पर्यायाला निवासस्थान केले आहे, म्हणून कोणतीही अरिष्ट तुला जवळ येणार नाही, कोणतीही व्याधी तुझे तंबू जवळ येणार नाही. कारण तू सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची, तुझ्याविषयी तू आपल्या दिव्य दूतस अन्य दिवशी तुझ्या प्राणाला ढोलण्याची हेच लागू नये, म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील. तू सिंह व नाग यांच्यावर पाय देऊन चालशील, तरुण सिंह अजगर यास तुडवीत चालशील. माझं त्याचे प्रेम आहे, म्हणून मी त्याला मुक्त करेल. त्याला माझे नावाची जाणीव आहे, म्हणून मी त्याला उच्च स्तरी सुरक्षित ठेवील. तो माझा धावा करील तेव्हा मी त्याला उत्तर देईल. संकट समय मी त्याच्या जवळ राहील आणि त्या दीर्घ आयुष्य देऊन तृप्त करेल. त्याला मी सिद्ध केलेल्या दानाचा अनुभव घडवेल.